आमचे वडील सुद्धा नाही आहे आणि आम्ही पतीपासून घटस्फोट घेतलाय, अशा परिस्थितीत आम्ही लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करत असताना कोणाचा आधार क्रमांक टाकावा असा प्रश्न महाराष्ट्रातील अनेक लाडक्या बहिणी विचारत आहे। आता याच्याबद्दलची माहिती आपण आज बघणार आहे। तर सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणं सरकारने बंधनकारक केलं आहे। आता ही ई-केवायसी करत असताना सरकारने त्यामध्ये एक ऑप्शन टाकलाय, ते म्हणजे की तुम्हाला तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकून त्या नंबरवर येणारा OTP इथं सबमिट करावा लागणार आहे, त्यानंतरच ही ई-केवायसी होणार आहे। आता महाराष्ट्रातील कित्येक अशा महिला आहे की त्यांचे वडील सुद्धा नाही आहे आणि त्यांनी पतीपासून घटस्फोट सुद्धा घेतला आहे। अशामध्ये आम्ही कोणाचा आधार क्रमांक टाकावा असा प्रश्न महाराष्ट्रातील महिला विचारताना दिसत आहे। आता याचं उत्तर मी तर देऊ शकत नाही, पण याचं उत्तर आपण सरकारला नक्की विचारू शकतो। त्यामुळे महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांना मी या व्हिडिओ खाली टॅग केला आहे। मग आता तुम्हाला सुद्धा हा प्रॉब्लेम येतोय तर तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आदितीताई तटकरे यांना टॅग करा, जेणेकरून असं केल्याने आपला आवाज हा सरकारपर्यंत पोहोचेल आणि सरकार यावर नक्कीच काही निर्णय घेईल।